नेमकं तुम्ही मराठा समाजासाठी काम करता, मनोज जारंगे सुद्धा मराठा समाजासाठी काम करतात. तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्यातले वाद मिटले पाहिजेत? अरे चांगली गोष्ट आहे. वाद बघा, दोन गोष्टी असतात. वाद दोन प्रकारचे असतात. बघा, शंकराचार्य आणि मंडन मिश्राचा वाद झाला, त्यातून चांगल्या गोष्टी बाहेर आल्या, एका ग्रंथाची निर्मिती झाली. आमचं असं म्हणणं आहे, वादे वादे जे आहे ते चांगल्या गोष्टी त्यातून बाहेर पडतील. आता त्यांनी आमचा वाद झाला, त्यांनी मला म्हणायला पाहिजे होतं, महाराजाला बोलून घ्या इथं, जाऊन ते काय नाराज झाले असन. माझं त्यांचं भांडण कशावरून झालं? मी त्यांना काय म्हणलं, पाटील तुम्ही 5-6 दिवस झाले उपोषणात, तुम्ही पाणी सोडले, तुम्ही एक ग्लास पाणी प्या, तुम्ही काढा व्हिडिओ, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी देहूवरून आलोय, मी भंडारा डोंगरवरून आलोय, भंडारा डोंगरावर माझी संस्था आहे, तिथं मी तिथून आलोय, त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे आता यांना आठवत नसेल, सांगितलं मी त्यांना, आणि पाणी प्या. मला म्हणले, वय नाही काय संतन फिंतन आम्हाला नको सांगून, आलाय बाबा झालाय ना आम्हाला सांगायला लागला. मला तिने 10 शिव्या दिल्या असते, मला काय नाही वाटत, आम्हाला तुझं काय नाही. पण तू जेव्हा म्हणला ना संतन फिंतन, माझ्या तुकोबरायला बोलला ना, माफी मागितली तिने दुसऱ्या दिवशी. ही बा नंतरच्या काळात त्यांनी मला बोलून घेतलं असतं ना, जाऊ द्या होत असतं, जाऊ दे मी माघार घेतो. काम आहे ना, त्यांनी बोलवलंच नाही. त्यांचा अहंकार अहंकार एवढा घातक आहे, एवढा. रावणाला अहंकार झाला, रावण संपला, सोन्याची लंका होती गेली. म्हणजे ते प्रत्येक वेळी आपल्या फडणवीस जे सीएम आहे त्यांच्या आईबद्दल पण ते बोलले होते. म्हणजे ते प्रत्येक वेळी असं कोणालाही बोलतात आणि त्याच्यानंतर ते माफी मागतात. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं ना, बोललं तर फरम राहायचं त्याच्यावर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे का प्रसिद्ध होते? बोललो बोललो, मी मागे घेत नसतो शब्द. लोकांनी ऍप्रिशिएट स्वीकारलं, हृदयात ठेवलं बाळासाहेब ठाकरेंना. ठीक आहे, त्यांची विचारधारा काय असेल, योग्य अयोग्य, यांनी काय घेतलं, मी माघार घेतो. हे काँग्रेसी वृत्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून जे नेतृत्व परिपक्व अजूनही त्यांनी, आमचं काय आता आता इतकं पाणी वाहून गेलंय पुला खालून. आता मागच्या वेळेस मी एकटाच बोलत होतो, आता किती लोक बोलतायत? हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सांगतात या कागदाचा काय अर्थ नाही. विनोद पाटील ज्यांनी 20 वर्ष या मराठा आरक्षणात चळवळीत काम केलं, ते सांगतात याच्यात काय नाही. त्यांच्याबरोबर एक वकील होते तिथं, ते वकील सांगतात की आम्ही सांगतो दादा नका, दादा हे फसू राहिले, तरी ऐकलं नाही त्यांनी. किती लोक आहेत, किती यादी आहे ना. आता ते संजय लाखे पाटील येतं, सगळ्याच लोकांनी सांगितलं, ऍडव्होकेट आशिम सरोदे येतं, की सरकारने आपल्याला काही दिलेलं नाही.